आज मी तुम्हाला दाखवणार आहे नागपूरची फेमस स्ट्रीट फूड सावजी स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपी। चमचमीत आणि झणझणीत आणि हेल्दी पण। चला तर मग मी करून दाखवते। हाय, वेलकम टू माय चॅनल। अगोदर कांदा चॉप करून घेतला रफली, हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या, त्या पण रफली चॉप करून घेतल्या, टोमॅटो रफली चॉप करून घेतलं, त्यात खोबरं घातलं, दालचिनी घातली, वेलची घातली आणि लवंग घातली आणि हे सगळ्यांचं वाटण तयार केलं। छान बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता एका पातेल्यात बऱ्यापैकी तेल घेतलं, तमालपत्र घातलं, दालचिनी घातली, मोहरी घातली, जिरं घातलं आणि ते वाटलेलं वाटण घातलं, कढीपत्ता पण घातला आणि जे वाटण तयार केलं होतं ते पण घातलं आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। आता अद्रक लसूण पेस्ट घातलं, हे पण परतून घेतलं छानपैकी। अशा सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेअर आणि कमेंट करा। सावजी मसाला घातला, हा पण परतून घेतला छान। आता चना मसाला घातला, हे पण छान परतून घेतलं। आता हळद घातली, बऱ्यापैकी तिखट घातलं कारण की तर्री झणझणीत असते। आणि गोडा मसाला घातला थोडा, छानपैकी परतून घेतलं। चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळे सुके मसाले परतून घेतले। आता मिक्सरचं भांडं ज्याच्यात पेस्ट वाटली होती ते धुवून पाणी त्यात घातलं, आणखी दुसरं पाणी घातलं, चणे घातले, उकडून घेतलेले चणे रात्रभर भिजत घातले होते आणि मग उकडून घेतले कुकरमध्ये 3 शिट्या काढतपर्यंत। आता आमचूर पावडर घातलं, थोडं गरम पाणी घातलं। वाव, मस्त तेलाचा तवंग आला आहे, छान कलर आला आहे आपल्या तरीला। वाव, बढिया। आणि आता 2 भाग केलेले टोमॅटो घातले, एका टोमॅटोचे 2 भाग केले आणि ते तर्रीमध्ये घातले आणि वरून कोथिंबीर घातली। 5 मिनिटं शिजू दिलं। मस्त सुगंध सुटला आहे आपल्या तरीचा, बढिया। वाव, 5 मिनिटानंतर आपली तर्री तयार आहे, मस्त झाली आहे। आता आपण पोहे करू। पोहे पण स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा तास भिजत ठेवले। आता त्यात अर्धा लिंबू घातला आणि थोडी साखर घातली, यामुळे पोह्यांना टेस्ट खूप जबरदस्त येतो, चटपटीत होतात पोहे। छान मिक्स केलं। आता एका कढईत तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, कांदा आणि हिरव्या मिरच्या घातल्या, उभा चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, आणखी कांदा घातला, छान परतून घेतलं कांदा आणि हिरव्या मिरच्या।
शेंगदाणे घातले, फ्रोझन मटर घातले, हे पण छान परतून घेतलं. आता उकडलेले 2 बटाटे घातले, हळद घातली, चिमूटभर तिखट घातलं, मीठ घातलं चवीपुरतं, छान परतून घेतलं. आता त्यात पोहे घातले, आणि मिक्स केलं. मस्त सुटसुटीत पोहे झाले आहे आपले. वाव, असे मोकळे झाले आहे छान पोहे. दोन मिनिटं झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर वाव, आपले पोहे तयार आहे. मस्त आपले तर्री पोहे ऑलमोस्ट तयार झाले आहे. कोथिंबीर घातली. रेडी टू सर्व. आता कसे सर्व करायचे, अगोदर तर्री घातली, त्यावर पोहे घातले, मस्त झणझणीत कोथिंबीर घातली, थोडी आणखी वरून तर्री घातली. तर्रीमध्ये अर्धा चिरलेला टोमॅटो घातला, बारीक चिरलेला कांदा घातला आणि वरून शेव घातली. हे बघा, आपली तर्री पोहे तयार आहे. लिंबू घातला. वाव, बढिया, छान झाले आहे आपले झणझणीत आणि चमचमीत तर्री पोहे तयार आहे. या खायला. मस्त, बढिया, दिसत पण छान आहे आणि तसेच छान टेस्टी पण झाले आहेत.